महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपले हक्काचे न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी. ज्ञान, विज्ञान, कला, क्रीडा, मनोरंजन, राजकारण, समाजकारण, पर्यटन, अध्यात्म, शेती, उद्योग, आरोग्य, रोजगार, शिक्षण, करिअर, इतिहास, शासन प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी. शोध सत्य बातमीचा. नाशिक लोकसभा निवडणुकीचा प्रचार व मतदान प्रक्रिया झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदान व निकाल या काळात म्हसरूळ भागातील प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, बूथ प्रमुख व सक्रिय कार्यकर्ते यांचा स्नेहमिलन कार्यक्रम आज रविवार दिनांक 26 मे 2024 रोजी सकाळी 10 वाजता हॉटेल सिटी स्पाइस येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे, नाशिक पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार राहुल ढिकले यांच्यासह माजी महापौर रंजनाताई भानसी, श्री अरुण पवार, गणेश गीते, शालिनीताई पवार हे उपस्थित होते. निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे स्नेहमिलन व्हावे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल ढिकले यांनी आपले विचार व्यक्त केले. या प्रसंगी हेमंत गोडसे यांनी निवडणूक प्रक्रियेत प्रत्येकाने स्वतः उमेदवार समजून काम केले त्याबद्दल सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. निवडणुकीच्या काळात भेट होऊ शकली नसली तरी आज सर्वांना भेटून आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार ढिकले यांनी म्हसरूळमधून आपल्या मताधिक्य मिळेल, म्हसरूळमधून ज्याला मताधिक्य मिळते त्याची विजयाकडे वाटचाल होते, त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचे आपल्या मनोगताप्रसंगी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित घुगे व प्रास्ताविक राहुल पवार यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन लक्ष्मीताई पवार यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी हेमंत आगळे, सोमनाथ वडजे, अशोक जाधव, सतीश वावीकर, शीतल कासलीवाल, श्याम धनगर, रोहिणी दळवी, अनिता सोनोने, मेघा अहिरे, सुनीता गुंजाळ, राजू थोरात, सचिन पवार, रवींद्र साळुंके, विनायक वासुळकर, अनिल मोरे, तुषार भोसले, भाऊसाहेब आंबेकर, कमलेश पटेल, अनिकेत केदार, मयूर लोखंडे, मनोज पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमित घुगे व राहुल पवार यांनी परिश्रम घेतले. DPA न्यूजसाठी प्रतिनिधी विकास पाटील, नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.